व्यक्ती मरण पावल्यानंतर मागे राहिलेली व्यक्ती म्हणते, तुम्ही मला सोडून गेलात, आता माझं काय? म्हणजेच काय, त्या गेलेल्या व्यक्तीबद्दल चिंता नाहीये, मागे शिल्लक राहिलेली व्यक्ती स्वतःची चिंता करतेय आणि म्हणून तिला त्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख होतंय. हे अगदी व्यावहारिक जीवनात आपल्याला सहज समजून येतं. तेव्हा ते काय म्हणतायत, तुझं काय नुकसान झालं, तुला काय त्यामुळे संकट दुःखाला सामोरं जावं लागणार आहे, त्याचा आता विचार करत बसू नको. थिंक ओनली ऑफ हर स्पिरिच्युअल वेलफेअर. पण ती व्यक्ती 7 दिवसपर्यंत साधारणतः तुमच्या एक प्रकारे वेगळ्या अर्थाने पण संपर्कात असू शकते. तर त्या 7 दिवसाच्या दरम्यान त्या व्यक्तीला जेणेकरून तिच्या पुढच्या प्रवासासाठी उपयोगी होईल असं इथे शिल्लक राहिलेल्या व्यक्तींनी केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर मृत पावलेली व्यक्ती आहे तिला मागे राहिलेल्या व्यक्ती कशी मदत करू शकतात? बाय वन्स गुडविल. तुमच्या सदिच्छा त्या व्यक्तीला पोचल्या पाहिजेत. आणि त्या पोचवायच्या कशा? श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या व्यक्तीबद्दल सदिच्छा बाळगणं हे तिथे महत्त्वाचं आहे. तुमची सदिच्छा, गुडविल ह्याचा तिला उपयोग होतो. कारण मदरनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हा जो पुढचा प्रवास आहे तो व्हायटल वर्ल्डमधनं जेव्हा व्यक्तीचा तो प्रवास चालू असतो तेव्हा तिच्यावर जर विरोधी शक्तींचा हल्ला झाला तर अशा वेळेला व्यक्तीला ही खाली पृथ्वी तलावर असलेली जी मंडळी आहेत ती तिच्याविषयी जर सद्भावना पूर्ण अशा मनस्थितीत असतील तर त्या व्यक्तीला इथल्या त्या सद्भावना रूपी प्रकाशाचा आसरा मिळतो आणि ती त्या आश्रयाला येऊ शकते आणि मग तिचा तो पुढचा मार्ग अधिक सुरक्षित होऊ शकतो.